12 जानेवारीला ऋषी पवार नावाचे शेतकरी राहणार गोगरी तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिम हे जिल्हाधीक्षक कृषी अधिकाऱ्याला एक निवेदन देतात मस्टर संदर्भात। त्यानंतर त्याची बातमी येते। बातमी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्थात 13 जानेवारीला संबंधित तालुका कृषी अधिकारी फील्डवर जातात, मात्र ऋषीच्या शेतात नसतात, शेजारच्या शेतामध्ये असतात। ऋषी पवार हे त्या ठिकाणी शूटिंग करायला लागतात। शूटिंग करत असताना पहिले लांबवरनं शूटिंग सुरू आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं। त्यानंतर ते जवळ गेलेले आहेत आणि त्यानंतर जेव्हा संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्याची नजर या ऋषी पवारच्या व्हिडिओग्राफीकडे पडते किंवा मोबाईलकडे पडते, त्यानंतर त्यांचा संताप अनावर होतो। ते धावत जातात, हातामधल्या नोटबुकना गालफाडामध्ये मारतात, त्यानंतर मोबाईल हिसकून खाली पडतो किंवा ते फेकतात आणि त्यानंतर पायातलं खेटर, पायातला जोडा सुद्धा काढला जातो त्यांच्याकडनं। शिवीगाळ सुद्धा करताना त्याच्यामध्ये ते दिसत आहेत। अशा वेळेस आता जे काय संबंधित तालुका कृषी अधिकारी आहेत त्यांनी असा दावा केला आहे व्हिडिओमध्ये की मी जेव्हा फील्डवर माझं कार्यालयीन कामकाज करत होतो त्यावेळेस माझं कामकाज करत असताना या लोकांनी तिथे अडथळा आणला, हे विनाकारण शूटिंग घेत होते, विनाकारण वेगवेगळ्या असंवैधानिक असामाजिक शब्द बोलत होते आणि त्यामुळे माझा राग अनावर झाला। माझ्यासोबत महिला कर्मचारी होत्या, त्यांच्यासोबत बाबत ते अपशब्द बोलत होते आणि मग नंतर मी त्या ठिकाणी मारहाण केली। अशा पद्धतीचा एक व्हिडिओ संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्याचा व्हायरल झालेला आहे। पण मला त्यांना सांगायचंय की हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या कायद्यानुसार चालतो, हा देश संविधानानुसार चालतो। या देशाला एक विधान आहे, एक संविधान आहे आणि एकच निशाण आहे। अगदी त्या पद्धतीने हा देश चालतो आहे आणि तुम्हाला या देशाचा कायदा हातात घेण्याचा अधिकार नेमका दिला कोणी? तुम्हाला त्या ठिकाणी या युवकांची तक्रार पोलिसांमध्ये करता आली असती, पोलिसांनी यांच्यावर गुन्हे दाखल केले असते, यांना तिथून उचललं असतं, सदर जे तुमच्या सहकारी कर्मचारी आहेत महिला त्यांचा जाब घेतला असता। मात्र बाबासाहेबांचा कायदा या अधिकारी कर्मचाऱ्यांनी जपण्याऐवजी तो कायदा हातात घेण्याचा अधिकार तुम्हाला दिला कुणी? हा माझा सवाल आहे त्या तालुका कृषी अधिकाऱ्याला। ठीक आहे, असेल तालुका कृषी अधिकारी बरोबर केली असेल त्या मुलांनी छेडछाड, आपण कोणा तिथं कुठलीच बाजू मांडत नाहीये, परंतु कायदा हातात घेण्याचा अधिकार दिला कुणी? एक तालुका कृषी अधिकारी शेतावर शेतकऱ्याचे कानफाड आणत असेल तर त्याला आपण काय म्हटलं पाहिजे? जरा दुसऱ्या बाजूने विचार करायला गेलं तर जर शेतकऱ्याने जर अधिकाऱ्याला मारलं असतं तर त्या ठिकाणी काही तासाच्या आत 353 ठोकली असती, शेतकऱ्याला जेरबंद केलं असतं, अद्यापपर्यंत जामीन मिळाला नसता, 8-15 दिवस जामीन नसता मिळाला। मात्र ही व्यवस्था कशी आहे बघा ना, की त्या ठिकाणी अधिकाऱ्याने शेतकऱ्याला मारलंय, कुठल्याही पद्धतीची निलंबनाची कारवाई नाही, कुठल्याही पद्धतीचा गुन्हा दाखल झालेला नाहीये। मिलियन मध्ये व्हिडिओ गेलेले आहेत इंस्टाग्रामला, युट्यूबला, फेसबुकला, तरी सुद्धा संबंधित अधिकाऱ्यावर कुठलीही कारवाई नाही आहे। असली कसली मुरदाड व्यवस्था ही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना निर्माण करताना, संविधान अर्पण करताना त्यांच्या भाषणामध्ये म्हटलं होतं की मी हे संविधान देतो आहे, हे खूप सर्वोत्कृष्ट आहे, परंतु हे चांगल्या हातामध्ये जर गेलं तर हे अधिक उत्कृष्ट ठरेल, अधिक चांगलं ठरेल आणि हे जर वाईट हातामध्ये गेलं तर हे संविधान कुचकामी ठरेल। आणि जर अशा पद्धतीने शेतकऱ्यावर अन्याय होत असेल आणि त्यासाठी वेगळा कायदा लावला जात असेल आणि अधिकाऱ्याच्यासाठी वेगळा कायदा लावला जात असेल तर हे संविधान कुचकामी हातामध्ये आहे। हे संविधान ज्या हातामध्ये ते हात बदलण्याची वेळ आली आहे का, असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे। संबंधित प्रकरणाला वाचा फोडली ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दामोअण्णा इंगोले यांनी, त्यानंतर रविकांत तुपकर यांनी सुद्धा फोन करून तात्काळ त्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे सांगितलेलं आहे। त्यानंतर सन्माननीय बच्चू कडू साहेबांना मी फोनवर बोललेलो आहे, ते आज त्या ठिकाणी भेट देणार आहेत। इतर शेतकरी नेत्यांनी सुद्धा या संदर्भात आवाज उठवलेला आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येणं गरजेचं आहे। शेतकरी हीच आपली जात आहे। शेतकऱ्यावर जर कोण अन्याय केला तर त्याच्यावर त्याच्या वाटेवर जाऊन परत कुणाची अन्याय करायची हिंमत झाली नाही पाहिजे। अशा पद्धतीचं धोरण आता आखल्या गेलं पाहिजे किंवा अशा पद्धतीचा आवाज आपल्याकडनं बुलंद झाला पाहिजे। सदर प्रकरणातली ज्या शेतकऱ्याला मारहाण झाली ते ऋषी पवारशी माझं बोलणं झालेलं आहे। ते जे व्हिडिओ काढत होते ते मंगेश खंडारे यांच्याशी सुद्धा माझं बोलणं झालेलं आहे। मंगेश खंडारेचं म्हणणं असं आहे की ऋषी पवारनं कुठल्याही पद्धतीची तक्रार दिली नाही। आता हे जे काय होत आहे हे सगळं सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहे आणि मंगेश खंडारे यांनी मला माहिती दिली की ऋषी पवार खूप घाबरलेले आहेत आणि त्यांच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार येतो आहे। तर मला त्यांना सांगायचंय, आत्महत्या कशासाठी करायची? एवढे का घाबरता? अरे या अन्यायकारी व्यवस्थेच्या विरुद्ध बंड करायला आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलेलं आहे। बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलंय की चुकीच्या निर्णयाविरुद्ध जाहीर बंड करण्याची धमक ज्याच्यामध्ये असते त्याच्यामध्ये स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याची धमक असते आणि ज्यांना या व्यवस्थेची किंवा या सगळ्या गोष्टीची
भीती वाटते, त्यांना गुलाम म्हणून जगायची सवय असते आणि म्हणून शिका, संघटित व्हा आणि या व्यवस्थेविरुद्ध बंड करायला डॉक्टर बाबासाहेबांनी सर्वसामान्यातल्या आमच्या पोरांना शिकवलंय. आणि म्हणूनच आज आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून या बड्या बड्या सरकारांच्या विरुद्ध सुद्धा शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करतो आहे. त्यामुळं आमची प्रेरणा आणि आमची ऊर्जा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यांचा कायदा, त्यांचं संविधान एखादा अधिकारी पायदळी तुडून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा शेतकरी नेते होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या साठीच्या दूरदृष्टीच्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत, त्या आज अंमलात येताना दिसत आहेत. आणि म्हणून त्या शेतकऱ्यावर अन्याय करत असेल तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई झालीच पाहिजे. दामोअण्णा इंगोले यांच्याशी मी फोनवर चर्चा केली असता त्यांनी सांगितलं की कृषी विभागाचे जे जॉईंट डायरेक्टर आहेत अमरावतीचे सहसंचालक, त्यांनी सदर शेतकऱ्याची भेट घेतलेली आहे आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की सदर अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. जर उद्यापर्यंत निलंबन झालं नाही तर त्याचं खूप मोठ्या मोर्चामध्ये रूपांतर होईल. आज दामोअण्णा इंगोले त्या संदर्भात मोर्चा घेऊन जात आहेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यावर. ते काय अपडेट येते ते अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोच. मात्र शेतकऱ्याला जर अधिकारी असं कान फाटत असेल आणि आपण शंडासारखे शांत बसणार असो तर येणारे दिवस खूप वाईट येते, लक्षात ठेवा. म्हणून पेटून उठा. धन्यवाद.